तर मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया बारूद म्हणजेच गन पावडर याचा शोध कसा लागला. बारूद हा एक विस्फोटक शोध ज्याने संपूर्ण जगाच्या इतिहासाला नवा मोड दिला. हे केवळ युद्धासाठी वापरले गेलेलं रसायन नाही, तर एक क्रांती होती. विज्ञान, तंत्रज्ञान, सैन्यशक्ती आणि राजकारण या सर्व क्षेत्रातील शक्तीचे संतुलन यामुळे बदलले. बारूदाचा शोध सर्वप्रथम चीनमध्ये 9व्या शतकात लागला. तेव्हा शास्त्रज्ञ अमरत्वासाठी औषध तयार करत असताना सल्फर, चारकोल आणि पोटॅशियम नायट्रेट यांच्या मिश्रणातून योगायोगाने बारूद तयार झालं. सुरुवातीला या पदार्थाचा वापर फटाके, रॉकेट्स आणि धार्मिक विधींसाठी केला जात असे, पण पुढे त्याच्या स्फोटक शक्तीचा उपयोग हत्यारे, तोफा आणि रणनीती यामध्ये होऊ लागला. बारूदाने तलवारीच्या युगाचा अंत केला आणि बंदुकाच्या, तोफांच्या युगाची सुरुवात केली. त्यामुळे साम्राज्याची उभारणी, विस्तार आणि पतन यामध्ये बारूद महत्त्वाची भूमिका बजावू लागलं. भारतामध्ये बारूदाचा वापर मध्ययुगीन सुलतानांपासून मुघल आणि मराठा साम्राज्यापर्यंत झाला. शिवाजी महाराजांनीही तोफखान्याच्या आणि किल्ल्यांच्या संरक्षणासाठी बारूदाचा कुशलतेने वापर केला. पुढे बारूदाचा वापर केवळ युद्धापुरता मर्यादित राहिला नाही, तर खाणकाम, महामार्ग निर्मिती, बांधकाम आणि अगदी अंतराळ मोहिमांमध्येही त्याचे महत्त्व सिद्ध झाले. आज जरी अण्वस्त्र, मिसाईल्स आणि आधुनिक शस्त्रास्त्रे अस्तित्वात असली तरी त्यांचा पाया बारूदाच्या शोधातच आहे. बारूद म्हणजे केवळ विनाशक शक्ती नव्हे, तर ती मानवाच्या प्रयोगशीलतेची, साहसाची आणि नियंत्रित शक्तीच्या उपयोगाची साक्ष आहे. योग्य कारणासाठी वापरल्यास ती विकासाचं साधन बनते आणि चुकीच्या हातात गेल्यास विनाशाचं. त्यामुळे बारूद हा मानवाच्या हातातला एक जबाबदारीचा निर्णय ठरतो. आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.